कोल्हापूर येथील डॉक्टर डी.बी. पाटील हा गेल्या काही वर्षांपासून ज्योतिबा डोंगर येथे प्रतीक्षा क्लिनिक या नावाखाली एक दवाखाना चालवत होता। या क्लिनिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती। त्यानुसारच खात्री करून पथकाने सकाळी प्रतीक्षा क्लिनिकमध्ये छापा टाकला। यावेळी क्लिनिकमध्ये काही संशयास्पद औषधं सापडल्याची माहिती पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। पुढील चौकशीसाठी डॉक्टर डी.बी. पाटील यांना कोल्हापूरला नेण्यात आले, तर भविष्यात या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। गर्भलिंग निदान चाचणीचे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जाते। कोल्हापूर प्रतिनिधी किरण मस्कर। तुम्हाला फोटो लागणार काय? नाही माहितीसाठी आपण सगळंच बघायचं थांब सगळंच लिहायचं ना। खाली पलटी करूया आणि झालं की त्याच्यात टाकूया। बसा की खाली आणि बघून त्यात टाकूया। हो त्यात बिल आहे बघा लागलं सांग की तेनीच किती बघ त्यात सांग तू बघ किती एक सारखे नाही का बघ सगळे एका राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राज्य शासनाकडे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघटनेतर्फे जिल्हा परिषद कार्यालय समोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आलं। त्याप्रसंगी मराठवाडा अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव सरचिटणीस राजकुमार कदमांसह कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते। आज मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं कार्यालयासमोर त्या विविध प्रलंबित न्याय मागण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज धरणे आंदोलन आयोजित केले। त्यामध्ये सर्विस मागण्या यापूर्वी संघटनेमार्फत महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना पाठवलेलं आहे आणि आज शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवत आहोत। त्यामध्ये प्रमुख मागणी 1982 ची जुनी पेन्शन आली पाहिजे, कारण पेन्शन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे, ही भूमिका मराठवाडा। त्याचबरोबर मागील 20 वर्षापासून विना वेतन काम करणारे हजारो शिक्षक या महाराष्ट्रामध्ये काम करतात, त्यांना 100% अनुदान मिळालं पाहिजे। शासनाचं एक सूत्र आहे, शाळा मान्यता मिळाल्यानंतर 5व्या वर्षी अनुदान सुरू होऊन 10व्या वर्षी 100% अनुदान मिळालं पाहिजे। पण 20 वर्ष सेवा होऊनही अद्याप बऱ्याच शाळा 40-50 अडकलेल्या आहेत, त्यांना 100% अनुदान मिळालं पाहिजे। राज्य कर्मचाऱ्यांना 10-20-30 वर्षाची असत प्रगती मिळते, शिक्षकांना वगळलेलं आहे, पण शिक्षकांना सुद्धा 10-20-30 वर्षाची असत प्रगती मिळाली पाहिजे। शाळांना वेतनेतर अनुदान मिळालं पाहिजे, कारण वेतनेतर अनुदान मिळत नसेल तर शाळांना भौतिक सुविधा होत नाहीत, त्यामुळे शिक्षणाचा शैक्षणिक गुणवत्ता हा ढासळते। त्यामुळं वेतनेतर अनुदान मिळालं पाहिजे। शिक्षकांना कॅशलेस योजना परिपूर्ण योजना मिळते, तर ती कॅशलेस झाली पाहिजे आणि सेवानिवृत्तीला ते मिळत नाही, ती सुद्धा मिळाली पाहिजे। शिक्षकांच्या जवळपास 65,000 जागा रिक्त आहेत, त्या तात्काळ मिळाल्या पाहिजे। मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी इशारा देतो की या मागण्या जर भविष्यकाळात मान्य झाल्या नाहीत तर आम्हाला यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल। कोल्हापूर शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्परवर चालक पुरवठा करण्यासाठी 6 ठेकेदारांसह पॅनल महापालिकेनं नियुक्त केलंय। प्रत्येकी 43 चालकांचं पॅनल असून 254 चालक या ठेकेदारांनी पुरवायचे आहेत। नवीन 30 टिप्पर डिसेंबर महिन्यात आले, त्याआधी एकूण 169 टिप्पर होते, परंतु इंजिन काम टायर अभावी नादुरुस्त टिप्पर प्रभावात जाऊ शकत नव्हते, त्यामुळे फक्त 123 ते 128 टिप्पर मधून रोज कचरा उठाव केला जायचा। असं असूनही खोटी हजेरी मांडून सर्व 254 चालकांचा पगार कंत्राटदारांनी महापालिकेकडून उचलला। या ठेकेदारांनी काही महापालिका कर्मचाऱ्यांना हाताशी धरून 5 महिन्यात 1.5 कोटीहून अधिक रकमेचा ढपला महापालिकेत पाडला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केलाय। कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार।
कोल्हापूर महानगरपालिकेनं जे काही कचरा उठाव करणारे टिप्पर आहेत, या टिप्परवर चालक म्हणून 254 लोकांचं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर उभारण्याकरता, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नेमण्याकरता जवळपास 6 कंपन्यांना 43 किंवा 45 या पद्धतीनं ठेका दिला होता. तर या ज्या काही 6 कंपन्या आहेत, रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, साई एजन्सीज, DBK फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, HS सर्व्हिसेस प्रोव्हायडर, सक्षम फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, या 6 कंपन्याने मिळून 254 लोकांना पुरवण्याची जबाबदारी ठेका पद्धतीने घेतली होती. एका व्यक्तीमागं म्हणजे एका टिप्पर चालकामागं जवळपास 25,300 रुपये महानगरपालिका या कंपन्यांना देते. 254च्या हिशोबानं जर आपण केला तर तो प्रत्येक कामगाराला 25,300 रुपये मिळायला पाहिजेत. त्याच्यामध्ये जवळपास 21,000 त्यांच्या प्रत्यक्ष खात्यावर आणि बाकीची जी रक्कम आहे ती PF आणि ESIC इतर टॅक्सेसच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे. पण याच्यामध्ये बारकाईनं बघितलं, ज्या दिवशी ठेका मिळाला, ज्या दिवशी वर्क ऑर्डर मिळाली, त्या दिवसापासून आजपर्यंत या कंपन्यांनी संगनमतानं कुठल्याच दिवशी 190पेक्षा जास्त कामगार पुरवलेले नाही आहेत. म्हणजे एका बाजूला 254 लोकांचं पेमेंट घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला कामगार पुरवताना 190 कामगार फक्त पुरवलेले आहेत. बरं, जे 190 कामगार कामावर ठेवले, टिप्पर चालक कामावर ठेवले, त्यांनासुद्धा अतिशय तुटपुंजा पगार मिळते. म्हणजे कुणाच्या खात्यावर 14,000, कुणाच्या खात्यावर 15,000, कुणाच्या खात्यावर 16,000. PF ESIC वेळेत भरले जात नाहीत, काही महिन्यामध्ये भरलेच नाही आहेत. तर अशा पद्धतीचा हा 1.5 कोटीच्या आसपासचा अपहार, 1.5 कोटी रक्कम आजपर्यंत या कंपन्यांनी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि या कंपन्यांचे जे तथाकथित इथले कारभारी आहेत, जी सूत्र हलवत आहेत कंपन्यांची, या सगळ्यांनी मिळून 1.5 कोटीच्या आसपासचा हा घोटाळा केलेला आहे. हा घोटाळा आम्ही 254 लोकांची यादी मागितल्यानंतर तुमच्या हातामध्ये 254 लोकांची यादी मिळते. पण प्रत्यक्ष ज्यावेळी सकाळी आपण कामाच्या ठिकाणी ज्यावेळी प्रत्यक्ष आपण व्हिजिट करतो आहे, त्यावेळी हे लक्षात येते, हे फाळणी पुस्तक आहे. म्हणजे इथलं जर काम बघितलं, कामाच्या वेळेस समजा 6-6:30च्या आसपास टिप्पर चालकांना गाड्या द्यायच्या आहेत, ते टिप्पर चालकांना बोलावलं जातं. त्या टिप्पर चालकांना गाड्या दिल्याची नोंद केली जाते आणि विभाग वाईज त्यांची फाळणी केली जाते आणि ते मेन्शन करणार हे फाळणी पुस्तक. या फाळणी पुस्तकाचे सॅम्पल्स काही आमच्या हातामध्ये आले. तर कुठल्याही दिवशी 190पेक्षा जास्त कामगार आपल्याला तिथं नोंद झालेली दिसून येत नाही. तर प्रत्यक्ष 254 वजा 190 म्हणजे जवळपास 60 ते 65 कामगार, 180, 60 ते 65 कामगार हे फेक पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं त्यांचे अकाउंट तयार करणे आणि त्यांच्या खात्यावर मग ट्रान्सफर करणे, अशा पद्धतीचा जो काही खेळ आहे, अशा पद्धतीचा जो काही अपहार आहे तो ह्या कंपन्या करतायत. आम्हाला खास करून महानगरपालिकेला सांगायचं आहे, 190मध्ये जर काम भागत असेल, 180मध्ये जर काम भागत असेल, तर मग 64 कशासाठी तुम्ही जास्त देत आहे? महानगरपालिकेचे पैसे वाचू देत. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये टॅक्स भरणारा तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस, त्याचे पैसे वाचतील, ते कुठेतरी विधायक कामाला लागतील. त्यामुळे हे जे काही 180, 190 हा जो काही आकडा प्रत्यक्ष पुरवला जातो आहे आणि वरचे पैसे जे काही लंपास केले जात आहेत, खाल्ले जात आहेत, याला कुठेतरी अंकुश यावा, हे प्रेसच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर यावं, याच्यासाठी आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. या सगळ्या गोष्टी वेळोवेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समोर, प्रशासनाच्या समोर आम्ही सातत्यानं आणतो आहे. त्याला हा पेपर आम्ही एक्स्ट्रा जोडू की तुम्ही फाळणी पुस्तक चेक करा, प्रत्यक्ष कामगार तुमच्याकडे जे आलेली लिस्ट आहे ती चेक करा, म्हणजे याच्यातला आकार लक्षात येईल. आणि त्या पद्धतीनं जे एक्स्ट्रा पैसे गेलेले आहेत कंपन्यांना, त्याच्यासाठी क्लेम करणं, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं, या सगळ्या घोटाळ्यामध्ये जे काही अधिकारी सामील आहेत त्यांच्यावर ॲक्शन घेणं, अशा पद्धतीची भूमिका महानगरपालिकेच्या प्रशासनानं घ्यावी, याच्यासाठी आम्ही आग्रह धरतो आहे, मिटिंग घेतो आहे आणि प्रत्यक्ष गरज वाटली, जर रिस्पॉन्स मिळत नसेल तर आम्ही उग्र आंदोलनसुद्धा करणार आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही पुढची दिशा आम्ही ठरवलेली आहे.
गाईच्या दुधाला 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी आज रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावर दूध ओतून आंदोलन करण्यात आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करून राज्य सरकारचा निषेध दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलाय। दुधाला 40 रुपये किमान भाव मिळावा अशी मागणी करत संतप्त शेतकऱ्यांनी शिवाजी पुलावर दूध ओतून निषेध व्यक्त केला। जर राज्य शासनानं गाईच्या दुधाला किमान 40 रुपये दर दिला नाही तर मंत्रालयाच्या दारात दूध ओतून दुग्ध विकास मंत्र्यांना दुधाचा अभिषेक घालणार असल्याचा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी केलाय। कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार। गाईच्या दुधाला दर सरकारी अनुदान चालू झालंच पाहिजे। मते घेत नाही गाईच्या दुधाला दर गाईची कमीच पाहिजे। पशुखाद्याचा दर कमी झालाच पाहिजे। पशुखाद्याचा दर कमी झालाच पाहिजे। जनावरांच्या औषधाचा दर कमी झालाच पाहिजे। जनावरांच्या औषधाचा दर कमी झालाच पाहिजे। दुधाला 40 रुपये दर मिळालाच पाहिजे। दुधाला 40 रुपये दर नमस्कार, न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे। सध्या शेतकरी संघटनेकडून अन्नवस्त्र आंदोलन करण्यात येत आहे। तर गाईच्या दुधाला FRP दर मिळालाच पाहिजे यासाठी आंदोलन करण्यात आहे। त्यासाठी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांकडून हे दूध जे आहे ते रस्त्यावर ओतण्यावर आले आहे। पाहू शकताय की जे दूध आहे रस्त्यावर ओतून या ठिकाणी आंदोलन हे करण्यात आलेलं आहे। आपण काही शेतकरी संघटने नेते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार या ठिकाणी नेमकी मी दूध उत्पादक संघटना जिल्हाधिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्यासोबत मी गेले 7 महिने झालं सरकारला नेहमीच पाठपुरावा केलाय। गाईच्या दुधात सातत्याने जे कपात केली जाते ती कपात तुर्तातीन थांबवावी। 4 रुपये कपात केली, 3 रुपये कपात केली। पशुखाद्याचे दर आहेत त्याचे श्रीखंड बासुंदी आम्रखंड फुरखंड हे जे पदार्थ यामध्ये कुठल्या प्रकारचं त्यांनी कमी केलेलं नाही। माझी त्यांना विनंती आहे की झालेली कपात त्यांनी तुर्तात थांबवावी व आम्हाला रास्त दर द्यावा। नाही जर दिला तर मी सरकारच्या दारात आंदोलन करून त्यांना दुधाची अंघोळ घालणार। एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांची आक्रमकता आपल्याला दिसून येत आहे। जर सरकारकडून जर दुधाला सगळा दर मिळाला नाही तर आपण आंदोलन करणार असा इशारा देखील यावेळी त्यांच्याकडून देण्यात आला आहे। शेतकरी संघटने नेते माणिक शिंदे हे देखील आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत। या ठिकाणी पाहू शकतो की आपण दूध हे रस्त्यावर ओतण्यात आलं आहे। माणिक शिंदे आपल्यासोबत आहेत, नेमकी त्यांच्याकडे सांगूया नेमकी काय परिस्थिती, काय त्यांना आंदोलन करावं लागलं आहे। नेमकं शेतकऱ्यांनी आंदोलन नेमकं का करावं लागतं, नेमकं दूध रस्त्यावर का होतं लागतं आपण विचारूया। आज आम्हाला दूध रस्त्यावर ओतण्याची वेळ ह्या सरकारनं आणलेली आहे। एकीकडं उत्पादन खर्च दुधाचा वाढलेला आहे, खाद्याचे जनावरांचे दर वाढलेले आहेत, औषधांचे दर वाढलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला गाईच्या दुधाला 40 रुपये दर देणं अत्यंत गरजेचं होतं। पण सरकार 40 रुपये दर द्यायला तयार नाही। 27 आणि 28 रुपये दर दिला जातो आणि वर अनुदान ते कुणाला मिळते कुणाला मिळत नाही। जातचं गाठी शर्तीमुळे आम्हाला अनुदान मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी दूध ओतायचं नाही तर काय त्यांना फुकट द्यायचं का? आणि या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आज आम्ही नदीमध्ये आणि रस्त्यावर दूध ओतलेलं आहे। आणि जर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारनं आम्हाला 40 रुपये जर नाही दिला तर येणाऱ्या भविष्यकाळात आम्ही मंत्रालयाच्या दारात दूध ओतल्याशिवाय राहणार नाही आणि दूध मंत्र्यांना दुधाचा अभिषेक घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। एकंदरीत पाहिलं तर दूध मंत्र्यांना जर त्यांची दखल घेतली नाही तर दूध मंत्र्यांना अभिषेक घालू असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, घोषणाबाजी देखील करत आहेत। तर पाहूया नेमकी जी दूध दरासाठी जो लढा चालू केला, लढा शेतकऱ्यांचा सध्या सुरू कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे।